My English book 7, 1.4, Journey to the West. English workshop. Question 1. List all the persons and characters mentioned in the story. Which of them are real, which are imaginary? या पाठामध्ये अंतर्भूत असलेले व्यक्ती आणि पात्र यांची यादी करायची आणि त्यातली रिअल आणि इमॅजिनरी असं त्याचं वर्गीकरण करायचं. इमॅजिनरी म्हणजे काल्पनिक. क्वेश्चन 2. से वेदर द फॉलोइंग सेंटेन्स आर राईट ऑर रॉंग. म्हणजे खाली दिलेली जी वाक्य आहेत ती बरोबर की चूक ते ओळखायचं आहे. फर्स्ट सेंटेन्स, द नॉवेल जर्नी टू द वेस्ट इज अबाउट अ जर्नी टू द वेस्टर्न कंट्रीज लाईक इंग्लंड अँड अमेरिका. सेंटेन्स 2, इन द डेज ऑफ युआन चॉंग ट्रॅव्हलिंग फ्रॉम इंडिया टू चायना टू इंडिया वॉज नॉट ॲन easy task. Sentence 3, Yuan Chong traveled to many parts of India. Fourth, Yuan Chong's way back home was relatively easy. Next, gods and supernatural powers had helped Yuan Chong in this quest. The three disciples of Yuan Chong were three saints. The three disciples have supernatural powers. Right, true or false? Right or wrong? Question 3. Write any 5 features of Sun Wukong's character that like you best. Write any 5 features म्हणजे 5 वैशिष्ट्य लिहायचे आहेत सन वुकांगच्या बाबतीतली. म्हणजे त्याच्याकडे काय विशेष असे गुण होते ते 5 गुण इथं तुम्हाला लिहायचे आहेत. आणि सन वुकांगचं जे पात्र आहे या स्टोरीमध्ये ते तुम्हाला आवडतं तर त्याची वैशिष्ट्य इथं लिहायचे आहेत. इथं एक दिलेलं आहे बघा, कॅन वॉक थ्रू फायर. म्हणजे त्याचं काय वैशिष्ट्य आहे हे की तो आगीतून चालतो. ही कॅन वॉक अंडर द वॉटर म्हणजे तो पाण्याखालून चालतो. तर अशा प्रकारची जी 5 वैशिष्ट्य आलेली आहेत या पाठामध्ये ती इथं लिहायची. नेक्स्ट क्वेश्चन 4. क्वेश्चन 4, रीड ॲज बिग ॲज पिलर. बिग म्हणजे मोठा, म्हणजे इथे तुलना केलेली आहे. कशासारखा मोठा? एखाद्या खांबासारखा किंवा एखाद्या इमारतीसारखा मोठा. ॲज टायनी ॲज नीडल. टायनी म्हणजे लहान, म्हणजे सुईसारखा लहान. नाऊ राईट मोअर सच फ्रेजेस युजिंग युअर इमॅजिनेशन. आता अशाच प्रकारच्या फ्रेजेस तुम्ही लिहा म्हणून सांगितलेलं आहे. आणि युजिंग युअर इमॅजिनेशन म्हणजे तुमच्या कल्पना वापरून. ॲज बिग ॲज तिथं एखादा तुम्हाला शब्द लिहायचा आहे. ॲज टायनी ॲज हार्ड ॲज अ, ॲज सॉफ्ट ॲज अ, ॲज स्वीट ॲज अ, ॲज शार्प ॲज अ. बिग मोठा, टायनी लहान, हार्ड कठीण, सॉफ्ट मऊ, स्वीट गोड, शार्प धारदार. क्वेश्चन 5. You know that many times a letter or a group of letters is added before or after a word to make new words. You know म्हणजे तुम्हाला माहीत आहे. That many times a letter or a group of letter म्हणजे बऱ्याच वेळेला एखादा अक्षर किंवा एखाद्या अक्षरांचा समूह हा is added before or after a word to make new words म्हणजे एखाद्या शब्दाच्या पूर्वी किंवा एखाद्या शब्दाच्या नंतर एखादा लेटर किंवा एखाद्या लेटरचा ग्रुप म्हणजे एखादा अक्षर किंवा एक अक्षरांचा ग्रुप असा वापरला जातो एखाद्या शब्दाच्या पूर्वी किंवा नंतर. अ लेटर or a group of letters that is added before a word is called a prefix. म्हणजे ज्यावेळेला एखादा अक्षर किंवा एखाद्या अक्षरांचा समूह एखाद्या शब्दाच्या पूर्वी वापरला जातो त्यावेळेला त्याला काय म्हणायचं? प्रिफिक्स. प्रिफिक्स म्हणजे उपसर्ग. अ लेटर अँड ग्रुप ऑफ लेटर्स दॅट इज ॲडेड आफ्टर अ वर्ड इज कॉल्ड अ सफिक्स.
आणि ज्यावेळेला एखादा अक्षर किंवा एखाद्या अक्षराचा समूह हा त्या शब्दाच्या नंतर वापरला जातो त्याला काय म्हणायचं? सफिक्स म्हणजे प्रत्यय. द वर्ड टू विच अ प्रिफिक्स और सफिक्स इज ॲडेड इज कॉल्ड अ रूट और रूट वर्ड. म्हणजे उपसर्ग किंवा प्रत्यय ज्यावेळेला एखाद्या शब्दाला जोडलेला असतो, जो शब्द असतो त्या मूळ शब्दाला रूट किंवा रूट वर्ड असं म्हणतात. लेट अस लुक ॲट सम एक्झाम्पल्स ऑफ रूट्स. इथं काही उदाहरणं दिलेली आहेत बघा, प्रिफिक्स अँड सफिक्स. क्वेश्चन 6, गेस द मिनिंग ऑफ. म्हणजे इथं तुम्ही अंदाज करायचा आहे. अनफॅमिलियर, अनबिलिव्हेबल. आता बघा इथं फॅमिलियर हा मूळ शब्द आहे, रूट वर्ड आहे आणि त्याला काय जोडलेलं आहे? प्रिफिक्स अन. तसंच बिलिव्हेबल हा रूट वर्ड आहे आणि त्याला काय प्रिफिक्स जोडलेला आहे म्हणजे उपसर्ग जोडलेला आहे UN, अन. नाऊ राईट द अपोजिट्स ऑफ द फॉलोइंग. आता इथं काही प्रिफिक्स वर्ड्स दिलेले आहेत बघा इथं, म्हणजे उपसर्ग असलेले शब्द दिलेले आहेत, तर त्याला अपोजिट वर्ड्स तुम्ही लिहायचे. अनसेफ, सेफ. अनइम्पॉर्टंट, इम्पॉर्टंट. अनइंटरेस्टिंग, इंटरेस्टिंग. अननोन, नोन. अनकाइंड, काइंड. अनइंटेलिजंट, इंटेलिजंट. हिअर लँग्वेज स्टडी, ग्रामर. Earlier we learn types of noun. Two types of noun, common noun and proper noun. And here we are going to learn common noun, their types. Common noun and their types. Two types of common nouns. One countable nouns and two uncountable noun. Countable nouns means गणनीय म्हणजे मोजता येण्यासारखे. आणि अनकाउंटेबल नाउन्स मीन्स अगणनीय म्हणजे मोजता न येण्यासारखे. यू नो दॅट सम थिंग्स, ॲनिमल्स, दॅट इज सम कॉमन नाउन्स कॅन बी काउंटेड. यू नो म्हणजे तुम्हाला माहीत आहे काही वस्तू किंवा प्राणी यांची संख्या जी काय असते मोजण्यासारखी असते. कॉमन नाउन, हे जे कॉमन नाउन आहेत म्हणजे काही वस्तू किंवा प्राणी यांची नावं, याला आपण कॉमन नाउन म्हणतो. तर जे कॉमन नाउन आहेत ते कसे आहेत? काउंटेड आहेत म्हणजे मोजता येण्यासारखे असतात. दे आर काउंटेबल म्हणून त्यांना आपण काय म्हणतो? काउंटेबल नाउन्स. म्हणजे मोजता येण्यासारखे जे कॉमन नाउन्स आहेत त्यांना आपण काउंटेबल नाउन असं म्हणतो. सम कॉमन नाउन्स स्टँड फॉर समथिंग दॅट कॅनॉट बी काउंटेड. अशी काही कॉमन नाउन्स असतात की ते आपल्याला असे मोजता येत नाहीत, त्यांना अनकाउंटेबल नाउन्स असं म्हणतात. काउंटेबल नाउन्स हॅव टू फॉर्म्स. म्हणजे काउंटेबल नाउनचे दोन प्रकार आहेत बघा, सिंग्युलर अँड प्लुरल. म्हणजे एकवचन आणि अनेकवचन असे दोन भाग पडतात काउंटेबल नाउनचे म्हणजे गणनीय नावांचे. लेट अस लुक ॲट सम एक्झाम्पल्स. चला आता आपण काय करूया, इथं त्याची उदाहरणं पाहूया. बघा कॉमन नाउनचे टू पार्ट्स आहेत किंवा टू फॉर्म्स आहेत, काउंटेबल नाउन अँड अनकाउंटेबल नाउन्स. काउंटेबल नाउनचे टू फॉर्म्स कुठले आहेत बघा, सिंग्युलर अँड प्लुरल. सिंग्युलर मीन्स एकवचन अँड प्लुरल मीन्स अनेकवचन. वर्ड्स, कंट्री, कंट्रीज. माइल, माइल्स. डेझर्ट, डेझर्ट्स. माउंटेन, माउंटेन्स. रोड्स. स्टोरी, स्टोरीज. बघा या ठिकाणी ज्या ज्या शब्दाच्या शेवटी वाय आलेला आहे तिथं वायचा लोप होऊन आय झालेला आहे त्याचं अनेकवचन होताना. कंट्री, स्टोरी. त्यानंतर इकडं अनकाउंटेबल नाउन्स. बघा अनकाउंटेबल नाउन्सचं हेअर, स्काय, स्काईज, फायर, फायर्स असं होत नाही. हेअरच राहतं. वचनात पण तेच राहतं आणि अनेकवचनात पण तोच शब्द राहतो आहे असा. स्काय, फायर, वॉटर्स होणार नाही, वॉटरच राहणार. फनच राहणार. बघा नोट द एक्सप्रेशन्स. म्हणजे तुम्ही हे लक्षात घ्यावून सांगितले. हेअर स्ट्रँड्स, 2 ग्लास ऑफ वॉटर, अ बीट ऑफ फन. हिअर डू नॉट से हेअर्स, वॉटर्स, फन्स एक्सेट्रा. म्हणजे या ठिकाणी हेअर्स, वॉटर्स, फन्स असं म्हणायचं नाही, तर
त्या शब्दाला हेअर या शब्दाला जोडून दुसरा शब्द घ्यायचा. हेअर स्टँड्स, 2 ग्लास ऑफ वॉटर, अ बकेट ऑफ वॉटर, अ बीट ऑफ फन. अशा पद्धतीच्या फ्रेजेस आपल्याला त्याच्यापासून तयार करता येतात. फाइंड 5 काउंटेबल नाउन्स फ्रॉम द पॅसेज अँड राईट देअर सिंग्युलर अँड प्लुरल फॉर्म्स. म्हणजे या पॅसेजमधून, या धड्यामधून तुम्ही काय करायचं आहेत 5 नाउन्स शोधायचे आहेत. काउंटेबल नाउन्स म्हणजे गणनीय, मोजता येण्यासारखी अशी 5 नामं तुम्ही शोधायची आहेत आणि त्याचं सिंग्युलर प्लुरल लिहायचं आहे. लास्ट, लिस्ट द युनिट्स दॅट वी यूज टू मेजर द फॉलोइंग. युनिट शोधायचे आहेत. बघा इथं खाली काही काउंटेबल आणि अनकाउंटेबल नाउन्स दिलेले आहेत. तर त्यासाठी कोणतं युनिट उपयोगात आपण आणतो ते लिहायचं आहे तुम्हाला. वॉटर आपल्याला मेजर करायचं आहे, वॉटर मोजायचं आहे, पाणी मोजायचं आहे. तर त्यासाठी आपण कोणतं एकक वापरणार? मिलीलिटर, लिटर. मिल्कसाठी कोणतं वापरणार? मिलीलिटर, लिटर. डिस्टन्ससाठी किलोमीटर, मीटर. आणि वेट, वजनासाठी कोणतं एकक वापरणार आपण? ग्रॅम, किलो. तर अशा पद्धतीने हा स्वाध्याय तुम्ही पूर्ण करा.